साधी सोपी झटपट बनवून तयार होणारी अप्रतिम अशा चवीची वालाच्या शेंगाची भाजी. विदर्भाकडे कशी बनवल्या जाते वालाच्या शेंगाची भाजी चला सांगते. आता वालाच्या शेंगा छान स्वच्छ धुवून घ्यायच्या व त्या मोडून घ्यायच्या. त्याचा शिरा काढून घ्यायच्या व त्या मोडून घ्यायच्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण शेंगा मोडून घ्यायच्या. आता आपण भाजीला फोडणी कशी द्यायची ते बघूया. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक कापलेला कांदा घालून घ्यायचा व कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या. तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घालू शकता. येथे वाल मोडल्यानंतर मी पाण्यामध्ये घालून घेतला होता. लसणाचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत तो परतून घ्यायचा. त्यानंतर येथे आपले बेसिक मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट, हळद, काळा मसाला, तुम्ही कुठलाही काळा मसाला घालू शकता. त्यानंतर मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे व यामध्ये मोडलेला वाल घालून घ्यायचा व भाजी एकदा छान परतवून घ्यायची. भाजी छान परतवल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे व मीठ छान मिक्स करून घ्यायचे व भाजीला एक वाफ काढून घ्यायची. भाजीला एक वाफ काढल्यामुळे भाजी अंगच्याच पाण्याने छान शिजल्या जाते. अर्धी भाजी आहे ती शिजल्या जाते. त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचे व भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची. तुम्हाला जर पाणी कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर भाजीवर झाकण ठेवायचे व भाजी पूर्ण शिजवून घ्यायची. आता इथे बघा आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. भाजीमधील जे दाणे असतात ते पूर्णपणे शिजल्या गेले की आपली भाजी शिजली असे समजावे. आता यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. भन्नाट अशा चवीची वालाच्या शेंगाची भाजी येथे बनवून तयार आहे. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मराठी मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.